बाबूराव 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 बाबूराव. हॅलो हॅलो. हा, मी बाराखडी पोलीस स्टेशन मधून यरलवश बोलतोय. बोला. हा साहेब, आपल्या राज्यामध्ये काही नियम लागू झालेत, तुम्हाला माहिती नाहीये का? कसले नियम? आपण कोण बोलताय? अहो तुम्ही लावलाय ना फोन, तुम्हाला माहिती पाहिजे ना. साहेब, मला माहिती पाहिजे ना, हे तुम्ही माझी मापा काढू नका. आपल्याकडं गुटखा बंदी, मावा बंदी झालेली आहे, तुम्हाला माहिती आहे का? बर मग नाही, बर बघ म्हणजे मी काय तुम्हाला पेपर मधली बातमी वाचून दाखवत नाहीये. तुमच्याबद्दल काही तक्रारी आहेत. ही तक्रार मायाबद्दल सौम्य म्हणून आम्ही सोडून दिलेली होती, केस आहे तुमचा म्हणून. आवाज जरा कमी ऐकतोय. आपल्या एक मिनिट. हा बोला. तुम्ही बऱ्याच वेळा लोकांशी बोलताना तुमच्या तोंडात तोबरा भरलेला असतो गुटखा माव्याचा, आणि तुम्ही पचापचा थुंकता इकडे तिकडे. ही गोष्ट आक्षेप. मी कुणी तक्रार केली तुम्हाला? तोबरा भरलेला असतोय, केला असतोय. तुम्ही कोण मला विचारणार? कशासाठी विचारायलाय? मी तुमच्या पैसे न खातोय का? तुम्हाला मी सौम्य आणि शांत भाषेत सांगतोय. बेसिकली काही कायदे लागू झालेले आहेत आणि तुम्ही अशा गोष्टी करणं असेल की मग असेल म्हणजे तुम्हाला काही एवढं बेफिक्र तुम्ही बोलायची गरज नाहीये. तुम्ही एका तुम्ही काय कशाबद्दल काही एकच प्रॉब्लेम आहे काय? बाकीचे चिकार प्रॉब्लेम असतात. तुमचे बरेच प्रॉब्लेम असू शकतील, पण मला तुमच्या एका ह्या प्रॉब्लेम बद्दल बोलायचंय. मी काही करेन ना. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तुम्ही कुणाशी बोलताय, काय बोलताय? तुम्ही कुणगते म्हणून तुम्ही काही बोलायला लागलाय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे मोठे मोठे शब्द तुम्ही वापरू नका. बेसिकली तोबरा भरून तुम्ही तुमची लायकी नाही ना. बघा, मला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली तुम्ही त्याचं समर्थन करू शकत नाही या गोष्टीला. तुम्ही आणि ट्रॅफिकचे नियम वगैरे हे बघता का तुम्ही? बाकीचं कशाला बघायला लागलाय तुम्ही? साहेब, तुमच्याबद्दल जे बोलत होते त्याच्याबद्दल तुम्ही फक्त बोला. तुम्ही बाकीच्यांची मापा काढायची गरज नाहीये. कुणाला जर प्रॉब्लेम असेल ना, ते माझ्याशी बोलतील ना. तुम्ही काळजी करू नका. मी सभ्य भाषेत सांगतोय. पुन्हा जर हे दिसलं तुमच्याबद्दल वेगळे, तुमच्याबद्दल विचार केला जाईल तुमचा. कळलं? ठीक आहे, करा. काय प्रॉब्लेम? करा. प्रॉब्लेम नाही म्हणजे तुम्ही आम्हाला काय समज असेल तुमची लेखी घेऊन. हे बघा, अजूनही तुमच्या तोंडात काहीतरी भरलेलं आहे आणि तुम्ही ते तोंडात भरूनच माझ्याशी बोलताय. हे अतिशय साहेब, ही घाण गोष्ट आहे, लक्षात घ्या. ह्याला उपमा नाही आहे घाण ह्या शब्दाव्यतिरिक्त. या महाशयाने मी फोन केला होता परत, पण या महाशयाने माझा फोन काही उचलला नाही. पण आपण मात्र या थुंकणाऱ्या लोकांसाठी एक विडा उचलूया. असं जर कोणी आपल्याला दिसलं तर त्यांच्या जवळ जाऊन हात जोडून त्यांना विनंती करूया आणि त्यांना एक साधा प्रश्न विचारूया. काय साहेब, शेण खायला कधीपासून सुरुवात केली? बाबूराव बाबूराव बाबूराव.